आटपाडीचा कोहिनूर हिरा चमकला. मिटकीच्या प्रवीण कोळपे याचे यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश. अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मानदेशी मातीतील एका सुपुत्रांनी दिल्लीच्या तख्तावर आपले नाव कोरले आहे. आटपाडी तालुक्यातील मिटकी गावचे सुपुत्र प्रवीण उत्तम कोळपे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच यूपीएससीच्या परीक्षेत देशात 584वी रँक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यात आणि विशेषतः आटपाडी तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. मिटकी गावचे प्रवीण कोळपे यांनी यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय. त्यांनी ऑल इंडिया मला वाटते 584 रँक मिळवलेले आहे. तर अतिशय असं तालुक्याच्या दृष्टीनं अभिमानास्पद अशी कामगिरी तुमच्या हातून घडली आहे. काय भावना आहेत? भावना तर असा आहे की विश्वास बसत नाही. पण मागच्या वर्षी ह्याच तारखेला माझा हे होता, इंटरव्ह्यू होता 6 मार्च 2025ला आणि आज 6 मार्च 2000 कुठं ना कुठं होईल. एवढी चांगली रँक आणि एवढं घवघवीत यश वाटेल. कारण पहिले 4 अटेम्प्ट माझे फ्री सोडले होते, त्यामुळं हे मी अपेक्षित नाही नव्हतं मला की एवढी चांगली रँक भेटेल. प्रयत्न तसे तुमचे भरपूर झाले. म्हणजे तुम्ही कुठं होता प्रयत्न करण्यासाठी? मी मोस्टली माझा अभ्यास कराडमधूनच केलाय. कराडमधूनच राहून प्री मेन सगळं. इंटरव्ह्यूला फक्त 2 महिने मी दिल्लीला यावेळेस गेलतो आणि कदाचित त्याचा फायदा झाला असावा तिथे जाऊन प्रॅक्टिस करण्याचा. तुमचं प्राथमिक शिक्षण कुठं झालं? प्राथमिक शिक्षण माझं मिटकी गावात झेडपीला झालं. झेडपीला शिक्षण झालं आणि माध्यमिक माझं सिद्धनाथ विद्यालय खरसुंडीला झालं. खरसुंडी सिद्धनाथ विद्यालय. बरं. अतिशय म्हणजे आता फेटे घातलेले तुमच्या आई दिसत आहेत, आजी दिसत आहेत. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद ओसडून सगळे म्हणजे कुटुंबातले जवळचे सगळेजण असे शुभेच्छा देण्यासाठी म्हणजे एक वेगळाच असा अनुभव. खूप भारी वाटतंय. मोस्टली माझ्या आईचं खूप कष्ट आहे. वडील 2021ला वारल्यापासून तिनं रात्र बघितलं नाही, दिवस बघितलं नाही. खूप खूप काबाड कष्ट केलं आणि तिच्या कष्टाला मी कुठं तर एक तिच्या कष्टाची पोचपावती म्हणून मी तुमच्या प्रामाणिक प्रयत्नामुळे त्यांच्या कष्टाला यश आलं असं म्हणता येईल. आणि त्यांचं पप्पाचे हे असतील आशीर्वाद असतील, माझ्या आईचं, माझ्या सावाजीचं जी त्यांची देवाची भक्ती असेल ती पण कुठेतरी कामी आली असेल. आणि मी यांच्यासाठी त्यांचं खूप धन्यवाद म्हणतो. आणि सगळेच इथं जे माझे हितचिंतक आहेत त्यांनी पण मला वेळोवेळी सगळ्यांनी मदत केली. कोणी फायनान्शियल मदत केली, कोणी इमोशनली मदत केली. सगळ्यांचाच मी ऋणी आहे. आणि एवढंच मी आपल्या माध्यमातून सांगू शकतो की हे यश माझं एकटेच नाही, तर हे यश सगळ्यांचं आहे, सगळ्या गावाचं आहे, तालुक्याचं आहे, जिल्ह्याचं आहे. आणि हे यश मिळून मी असं म्हणू शकतो की माझ्या पप्पाला मी भावपूर्ण श्रद्धांजली दिली. आणि पप्पा पण बघत असतील वरून, ते पण प्राऊड करत असतील माझ्यावर. पाहिलं की प्राथमिक शिक्षण मिटकीसारख्या छोट्याशा खेडेगावातून मराठी माध्यमाच्या शाळेतून त्यांनी शिक्षण घेतलं. त्याच्याबरोबर खरसुंडी श्री सिद्धनाथ विद्यालय इथंपर्यंत 10वीचं शिक्षण घेतलं. म्हणजे ग्रामीण भागात प्राथमिक शाळेत मराठी शाळेत शिक्षण घेऊन सुद्धा यूपीएससीची भरारी मारणं हे शक्य होऊ शकतं, हे तुम्ही दाखवून दिलं. इथून पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला मराठी टाइम्स परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. ग्रामीण भागात राहून कोणत्याही मोठ्या सुविधांची उपलब्धता नसतानाही प्रवीण यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास केला. मानदेशी मातीचा हिरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रवीण यांनी आपले यशाचे श्रेय आई, वडील, शिक्षक आणि मार्गदर्शकांना दिले आहे.